माझ्याबरोबर तिकीट वाटपात महानगरपालिकेच्या 8 जागा देतो म्हटली अगोदर. मी तो सगळा वृत्तांत तुम्हाला सांगितलेला आहे सांगलीच्या मीडियाला. आणि 2 जागा देतो म्हटली शेवटच्या दिवशी. सॉरी म्हटली मला 2च्या वर मला देता येणार नाही. त्या डायलॉग नंतर आत्तापर्यंत मान्य चंद्रकांत दादांशी माझं कसलंही बोलणं नाही. तुम्ही तर म्हटलं होतं की महापालिकेमध्ये आमच्याशिवाय सत्ता होणार नाही, आम्हाला कुठं मानाचं स्थान मिळेल. मग त्या ठिकाणी आपण पाहिलात मग तसं झेडपीमध्ये होईल असं वाटतं आपल्याला. एका लुगड्याने म्हातारी होत नाही बाई, ही आपली मराठीतली म्हण आहे. ठीक आहे, महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना. आता जिल्हा परिषद आहेत, अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे. याच बोलण्यावरून सांगतो, काल तुम्ही बोलला भाजपची म्हणजे अतिथी ते माती, त्याच प्रश्नाला मी चंद्रकांत पाटलांना विचारलं तर त्याने म्हटले की शंभूराजे मन मोकळं गेलं, खूप छान केलं. शंभूराजे ज्येष्ठ नेते, मोठे नेते. म्हणजे त्यांनी स्वीकारलं की अतिथी तर माती झालेली आहे, हे स्वीकारलं ना त्यांनी. याचा अर्थ म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ना की त्यांच्या लोकांकडनं जिथं काय अतिपणा झाला तो योग्य नव्हता, हे सुद्धा दादांनी स्वीकारलं मोठ्या मनानं. चांगली गोष्ट आहे. या जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गट हा राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस बरोबर साताऱ्यात तुम्ही राष्ट्रवादी बरोबर अजित पवार पाटणमध्ये मी वन साइड आहे. पाटणमध्ये कोणी कोणाबरोबर एकच जागा आली भाजपची पंचायत समितीला नव्या नवसाची, बाकी काय नाही. तुमचं लुगडं घट्ट झालंय का? म्हणजे सांगलीत पण भाजपला तुमची गरज आहे आणि साताऱ्यात तर महागरज आहे. काय झालंय मी तुम्हाला सांगतो. आता सोयीस्कररित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो. एकदा मागं ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत, नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी, जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत, जे संपर्क मंत्री आहेत, त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा. पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका, हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे. पण ते पाळलं गेलं, आमच्या बाजूनं पाळलं, समोरच्या बाजूनं पाळलं गेलं नाही. आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली, आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ. पण आता आमची 2 सदस्य संख्या, राष्ट्रवादीची आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या, त्यांनी त्याला जवळ केलं. म्हणून मी म्हणलं की एका लुगड्यानं कोण म्हातारं होत नाही. अनेक वेळा येतील, अनेक प्रसंग येतील पुढे, त्यावेळी बघू. पुढच्या पाठीमागं जे अनुभव आलेत आम्हाला, त्या सगळे अनुभव पाठीची गाठ बांधून आम्ही योग्य असेल ती भूमिका घेऊ. नाही, मला काय म्हणायचंय, राष्ट्रवादी अजितदादा गट सुद्धा महायुतीतलाच आहे, शिवसेना सुद्धा महायुतीतलाच आहे. त्यामुळं आता कसं असतं, ज्यांची सदस्य संख्या जास्त त्यांच्या हातामध्ये सूत्र असतात की कुणाशी बरोबर घेऊन सरकार सत्ता स्थापन करायची, तो त्यांचा चॉईस आहे. त्यामुळं त्यांनी काय वाटलं, त्यांनी काय भूमिका घेतली, काय हरकत नाही आम्हाला त्याच्याबद्दल. राष्ट्रवादीला घेतलं तरी काय, ती सुद्धा महायुतीतला एक घटक पक्ष आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत आम्हाला काही दुःख व्हायचं कारण नाही. महापालिकेची गोष्ट वेगळी होती, जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला सत्ता होऊ शकत नाही, अशा वेळी भाजप अजून सुद्धा तुम्हाला गृहीत धरलं जात आहे. नाही, मी म्हणणार होतो मगाशी, पण मी आवरलं बोलायचं. आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण, ते आम्ही वेगवेगळं लढलो ना. आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांची कमळचे चिन्ह होतं, त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं. आम्ही वेगळं लढलोय. आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की म्हणायचं नाही ते आमचेच आहेत, ते आमच्याबरोबर. अहो, आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही आमची भूमिका ठरवू ना. आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितलं, बघा, उभं राहणं, निवडून येणं आमच्या हातात आहे. निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची, सरकार स्थापन करायची, ही शिवसेनेमध्ये आदेश चालतो. तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देतील ना आम्हाला. म्हणून मी म्हणलं की माझी आजची सदस्यांच्या बरोबरची चर्चा उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यावर माननीय शिंदे साहेबांच्या कानावर घालेन. सगळं भाजपकडे किती संख्या आहे, समोर किती संख्या आहे, आपण कशी निर्णायक आहोत, ही सगळं सूत्र हे माननीय शिंदे साहेबांच्या समोर मी आणि अनिल सुहास भैया साहेब आम्ही मांडू. साहेब सांगतील आम्हाला काय भूमिका घ्यायची ती. ते देत आहेत ना. वागणूक कोण देते? आम्ही देतोय का? आम्ही बघा भाषण करताना पण त्यांच्याबद्दल कधी वेडं वाकडं बोललेलो नाही. अर्वाच्य भाषा, अर्वाच्य शब्द किंवा असंसदीय शब्द बिलकुल आमच्याकडनं त्यांच्याबद्दल कधी काढला गेलेला नाही. त्यांनी काढला का नाही काढला मला माहित नाही, पण वागणूक देणं हा त्यांचा. आता तुम्ही पाहिलं आपल्या साताऱ्यामध्ये मी नगरपालिकेला महायुतीचा प्रयत्न केला, नाही जमलं. जिल्हा परिषदेला महायुतीचा प्रयत्न केला, नाही जमलं. काय अवस्था झाली आता? ज्यांनी नाही जमवलं ते कुठं आहे, त्यांना आम्ही किती संख्येनं आहोत.
तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आलो तर आम्ही 37च्या पुढे जातोय. बहुमत आम्हाला 33च आहे, ते 26 वरच अडकलेत. त्यामुळं म्हणून मी काल साताऱ्यात बोललो, अति तिथं माती होते, काही मर्यादा पाळायच्या असतात राजकारणामध्ये सुद्धा. ठीक आहे, झालं ते झालं, आता बघू.